नमस्कार. वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकोशमध्ये मी सागर आयरे आपलं स्वागत करत आहे. आज आपण एका विशिष्ट कर्जमुक्ती संबंधातले आणि आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी वनस्पती शास्त्रांच्या लीळचरित्र आणि मानस देव या ग्रंथांच्या आधारावर एक विशेष तोडगा पाहणार आहोत. विशेष करून याला पिवळा धोत्रासुद्धा म्हटलं जातं. आपल्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकतात. या वनस्पतीचा विशेष लाभ म्हणजे जर आपल्यावर कर्ज झालेलं असेल किंवा आर्थिक टंचाई झाली असेल तर आपल्याला एक तोडगा करायचा आहे. ही जिथे कुठे वनस्पती आपल्याला मिळेल पौर्णिमेच्या दिवशी इथे आपल्याला हळदीचं पाणी आणि जो बाजारामध्ये एक दर्भ मिळतो तो या वनस्पतीच्या अगदी जवळ आपल्याला ठेवायचा आहे आणि ओम देव दत्त लक्ष्मी आकर्षणाय नमः असं आपल्याला 108 वेळेस म्हणायचं आहे. आणि हा मंत्र म्हटल्यानंतर हा दर्भ जो आहे हा दर्भ आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा कुबेर यंत्राजवळ ठेवायचा आहे किंवा मधाच्या बाटलीमध्ये भरून ती मधाची बाटली आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायची. असं जर आपण भक्तिपूर्वक आणि इच्छाशक्ती मनात धरून जर हा संकल्प आणि हा तोडगा जर केला तर 100 नाही 1,01,000% आपली आर्थिक स्थिती 100% सुधारते. हा प्रयोग शास्त्रार्थ आहे, नक्की करून बघा.